आणि त्यातल्या त्यात बरं वाटतं की काय माहितीये का, कारण की मम्मीची जी इच्छा आहे ना ती पूर्ण होते आज. संवाद झाले पाहिजेत मोठ्या माणसाची, पण ठीक आहे जेवढं आहे तेवढं तर जगून घेऊया. सो तुम्ही देखील माझ्यासोबत माझ्या गावी आले आहे. गणपती बाप्पा हे बघा, इथं आपलं घर आहे आणि बरोबर घराच्या अंगणामध्ये थांबते ही एसटी. तर मित्रांनो, ही आहे ती जागा. ही तू कधी बघितली असा पक्षी? नाही नाही नाही, आमच्या इथे पहिल्यांदाच बघतोय. फर्स्ट टाइम बघतोय मी. पण आवाज नाही करत आता. सुकलेली पानं, अरे कशाला आवाज करता एवढा? कुठे गेली ती चूल, कुठे गेले त्या चुलीवरच्या भाकऱ्या, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पोचलो एकदा गाव 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 गाव. तर सर्वांनाच नमस्कार, गुड मॉर्निंग. बरं का, आपली झाली आहे तयारी आणि आता आपण निघतोय कुठे माहितीये का? आपण निघतो आहे आता गावाला. गावाला निघण्याचं ना खास कारण आहे, सकाळचे वाजले 6:30 झालेले आहेत आणि आपण निघतोय सफाळ्याला. सफाळ्याला का जातोय? अचानक चाललोय. एवढ्या सकाळ सकाळ मी आणि पप्पा चाललोय. 4 वर्षापासून का 5 वर्षापासून एक गोष्ट राहिलेली, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण चाललोय कुठे म्हणजे सफाळ्याला. सफाळा म्हणजे माझं गाव. 4 का 5 वर्षापूर्वी ना आईने ना एक इच्छा व्यक्त केलेली की गावचं आमचं मारुतीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये ना आपण भंडारा द्यावा, असं आईची इच्छा होती. आई तर 2020 मध्ये आम्हाला सोडून गेली. मग ती इच्छा पूर्ण करायची आज ती वेळ आलेली आहे. म्हणून आपण निघालोय कुठे? गावाला, सफाळ्याला. तर उद्या आहे ना मस्त की ना हनुमान जयंती आहे आणि गावी ना हनुमानाचा खूप उत्सव मोठा असतो, पालखी वगैरे निघते. तर त्याच निमित्त आम्ही ना गावी ह्या वर्षी आम्ही भंडारा देतोय. म्हणून आईची इच्छा पूर्ण करतोय. तर खूप आहे ना बरं वाटतं आणि पॉझिटिव्ह फील होतंय. तर त्यासाठी आपण निघतोय कुठे? गावाला. तर गावी चाललोच आहे. तर तुम्हाला ना सगळं गावचं आपलं जे काही गाव वगैरे आहे ना ते पण दाखव आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या पण दाखव. तुम्हाला खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचं आपलं रवीचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण निघूया गावी. खाली आपली उद्या वाट बघते. चला, ही आहे आपली गाडी. चला निघूया. चला, वरई फट्याला थांबलेलो. जिथे पण आम्ही इथे सफाळ्याला जाताना ना इथेच थांबतो वरई फट्याला आणि इकडेच नाश्ता करतो. एकच स्पॉट आहे आमचा. इकडे जामच ब्रिज झालेत. इथे हा तिसरा का चौथा ब्रिज बघितला असेल. याला हायवे कनेक्ट होतोय, काय कनेक्ट होतंय माहिती नाहीये, पण तिसऱ्यांदा का चौथ्यांदा मी बघितलं. एवढे मोठे मोठे ब्रिज इथे आहेत आणि रोडचं काम चालू आहे. हा एक व्ह्यू मस्त आहे. इकडे ड्रोन पाहिजे, ड्रोन. अरे असं सगळं हा मस्त बघ ना, सही वाटेल दोन्ही साईडला. मी इतक्या वेळा या रस्त्यावरून गेलोय, पण हा रस्त्याचा व्ह्यू एकदम भारी आहे. ब्रिज आणि आजूबाजूला मस्त ग्रीनरी वगैरे आहे आणि नदी आहे. पण ही नदी कुठली आहे त्या नदीचं नावच अजूनपर्यंत ना माहिती. इतक्या वेळी कुठून गेले, तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आता इकडे एक ना घाट सुरू होईल. तर घाट काही तर मोठा नाहीये, छोटासाच घाट आहे, पण तो घाट बघा किती डेंजर आहे. म्हणजे त्याचे रस्ते जे आहेत ना वळणाचे रस्ते, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 0 टर्न मारावा लागतो ना, जागेवर तुम्हाला टर्न मारावा लागतो. आणि मग तो घाट आपण त्या साईडला केलं ना, म्हणजे घाट पार करून गेलो ना, तर मग आपल्याला सफाळा लागतं. घाट छोटाच आहे पण नजारा एकदम ब्युटिफुल असतो. म्हणजे पावसाळ्यात वगैरे येतील ना तिकडे जबरदस्त. तांदूळवाडी किल्ला पण इकडे या साईडलाच आहे. आणि आता तुम्हाला मी घाट दाखवतो. बघा असा घाट आहे. घाट सुरू झाला आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे पहिला टर्न बघा कसा लेफ्ट आला. मारायला बघा कसं लागतं याला टर्न. जागेवर टर्न आहे, जागेवर. हा बघा, हा आला दुसरा टर्न. हा बघा कसा जागेवरच आहे. रस्ते चांगले आहेत तर त्यामुळे इथला काही प्रॉब्लेम नाहीये, पण डायरेक्ट 0 टर्न आहे. म्हणजे बोलतो ना एकदम जागेवर टर्न मारावा लागतो. हा बघा एक अजून एक आला. आता हा बघा टर्न कसा आहे. हे असा वरती चढतो, बापरे खतरनाक. ह्या घाटामध्ये ना माकडं भरपूर असतात. माकडं
पण आता गरमी आहे ना, तर मला वाटतं ते आतमध्ये असेल, आता काही दिसणार नाही, नाहीतर माकडं भरपूर रस्त्यावरतीच असतात. आता आपण पोहोचलोय कुठे, सफाळा स्टेशनला पोहोचलोय आणि इथे ना फुल गर्दी आहे, कारण की आज आहे सोमवारचा बाजार. आणि सोमवारचा बाजार असा तर तुम्हाला माहिती, सगळीकडे गर्दीच गर्दी सामान वगैरे घेण्यात आली. तरी पण आताची इथे किती 9:30 झाले असेल, नंतर हळूहळू तर अजून तुफान गर्दी होईल. हा, 9:15 झाले ना, नंतर तर अजून गर्दी होईल. मागे पण एक मार्केट गेलं ना, ऍक्च्युली मार्केट मेन मागे आहे, हा कसा स्टेशनचा रोड आहे ना. हा, मागे सगळे मच्छी मार्केट, काय काय कपड्याचे दुकानं वगैरे सगळे मागे आहेत. तिथे मगाशी फुल गर्दी होती आणि आता इथे बघा नंतर ना फुल ट्रॅफिक होईल. नंतर फाटक उघडलं असेल, इथून पण जाऊ शकतो आमच्या घरी आणि इथून सुद्धा जाऊ शकतो, दोन्ही ठिकाणून रस्ता. हा कसा जुना रस्ता आहे, हा आम्ही कधीच्या काळी वापरतो. चला इकडे गाडी उभी आहे, तर आपण इथूनच जाऊया. आगरवाडी एडवण दातीवरे आणि समोर आहे आगरवाडी. आता ना आमच्या इकडे ना एक गाव आहे आगरवाडी म्हणून गाव आहे. तर ना तुम्हाला आता हा रस्ता जातोय ना, तर त्या रस्त्याच्या समोर बरोबर आहे ना रामाचं मंदिर आहे. ते मंदिर पण बघा किती छान आहे, ते सरळ सरळच आहे. आणि नंतर तिथून बाहेर पडण्याचा रस्ता आहे, तो पण भारी आहे. तर आता येईल तुम्हाला ना ते मी मंदिर दाखवतो. बघा आता हा आपला रस्ता चालू आहे, आपण सरळ सरळ चाललोय आणि आता बरोबर समोर येईल मंदिर. तर हे आहे आगरवाडी आणि हे आहे ते रामाचं मंदिर. वाव, जय श्रीराम. आणि आता हे टर्न बघा कसे आहेत, एक असा लगेच एक समोरून गाडी आली तर दिसणार पण नाही, पण इथून मोठ्या मोठ्या गाड्या येतात, एक असा आणि लगेच दुसरा असा. इथून हॉर्न मारूनच जावं लागतं. आणि आता आपण पडलो बाहेर, इकडे आहे शाळा. पप्पा कुठे गेले, कुठे गेले तुम्ही? किती बंद होता इकडे? हा, 11वी. किती वेळ साली? 1968 साली 11वी झालेत पप्पा, म्हणजे त्यावेळेचं मॅट्रिक ना. तर हे बघा, हे आहे ना. हा, या ना. किती वेळ झाली हो? 1968 साली मॅट्रिक झाले. 11वी SSC. 11वी SSC. ओके. तर ही आहे पप्पांची शाळा. चलो, इथे आहे भवनगड किल्ला, केळवा बीच आणि माहीम चौपाटी. इथून केळवा बीचला जाता येतं, एक 7-8 किलोमीटर आहे. आणि भवनगड किल्ला आहे ना, त्याचा आपण ब्लॉग बनवलेला आहे ऑलरेडी, तर तो पुढेच आहे, तो जवळ आहे किल्ला. आणि आता आपण 1-2 मिनिटातच पोहोचू आपल्या घरी. इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि समोर आपल्याला इथून मारायचं आहे लेफ्ट, टर्न मारणार आणि पुढच्या 50 सेकंडमध्ये आपण असू घरी. खडकाळ होता आणि आता मस्त डांबरी झालं एकदम. ही आहे आमच्या गावातली शाळा. इथे आहे बोरिंग आणि समोर जे हिरव्या कलरमध्ये दिसतंय ते आहे आपलं घर, म्हणजे हे. फायनली आपण पोहोचलोय. 7 वाजता निघालेलो आणि किती वाजले? 10 वाजले असते ना, 10-10:15. एवढा वेळ नाही लागत ऍक्च्युली. हायवेला ना बरीच कामं चालू आहेत, तर ना मध्ये ट्रॅफिक आम्हाला भरपूर टाइम भेटली, सो आमचा वेळ तिकडेच गेला. त्यानंतर आम्ही थांबलो नाश्ता करायला वरई फाट्याला, तिकडे थोडा वेळ गेला. नाहीतर आम्ही जर रोड एकदम खाली असेल ना तर 1.25 तासात ते 1.5 तासात पोहोचतो. त्याच्या अगोदर पोहोचतो, 1.25 तासामध्ये पोहोचतो, कारण की रस्ते चांगले आहेत. तर हे आहे आपलं घर. हे खोलली टिकी, माझा संबंध नाही काढलाय मी. आलोय 2 दिवसासाठी, बॅगा पण दोनच आणल्या. गावी आलो आणि कोंबडा हरवला. ही बोललो दिसल्या ही लादत फक्त पोचते फक्त. पोचलो एकदा. गाव गावी जाण्याची एक्साइटमेंट काय ना, हा औरच असते. क्वचित येणं जाणं माझं होतं गावी, पण गावी जेव्हा पण येतो ना तेव्हा एक वेगळंच बोलतो ना एक्साइटमेंट असते. पोचलो गावी मस्तपैकी आणि इथे मी माझ्या जागेवरती, म्हणजे गावी आलो ना की तुम्ही तुमच्या पण गावी जेव्हा जात असेल ना तेव्हा तुमच्या गावच्या घरामध्ये ना एक असा कुठला तरी स्पेस असेल ना की जिथे तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होत असेल. सो तुमचं देखील असं कुठलं तुमच्या गावच्या घरी असं एखादं स्पेस आहे का ते कमेंट करून सांगा. मला ना ऐकायला आवडेल, वाचायला आवडेल ती कमेंट. तर माझी ही स्पेस आहे
जिथे मला जराही डिस्टर्बन्स होत नाही. माझ्या बॅग वगैरे कॅमेरे वगैरे इथे सगळे पडलेले असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. पूर्ण आजूबाजूला ओपन आहे. इथे झोपलं आणि जरी मॉर्निंगला जरी इथून उठलो ना तरी मस्त सूर्योदय होतो. आणि तुम्हाला दाखवतो मी ती प्लेस कशी आहे ती. एक मिनिट. तर मित्रांनो, ही आहे ती जागा, ही आहे ती माझी प्रायव्हेट स्पेस. आणि इथे मस्त आपल्या राजेशाही अशा खुर्च्या आहेत आणि इथून बोलताना सकाळचा सूर्योदय ना भारी दिसतो. आणि ही आहे ती माझी जागा. इथे माझे सगळे कॅमेरे वगैरे असतात, सगळं असतं. आणि गरमी असू दे काही असू दे, मला इथे ना सुखाची झोप लागते. मला काही गरम ना. आता इथे प्रचंड गरमी चालू आहे, पण तरी पण मी या गरमीमध्ये झोपतो. इथे मला प्रचंड सुख मिळतं या जागेवरती. बरं वाटते गावी येऊन. आणि त्यातल्या त्यात बरं वाटतं की काय माहिती आहे का, कारण की मम्मीची जी इच्छा आहे ना ती पूर्ण होते. आज म्हणजे उद्या हनुमान जयंती ना, तर मम्मीची जी इच्छा आहे ना ती होणार आहे पूर्ण. ते एवढं ती गोष्ट बाकी होती, तर ती करायची होती आणि तीच करण्यासाठी आम्ही इथे गावी आलेलो. ते जुनं गाव पण आहे ना, ते थोडंसं कुठे कमी होत चाललं. म्हणून मी नेहमी म्हणतो माझ्या व्लॉग्समधून की जेव्हा पण असं गावी वगैरे मी जातो तेव्हा ना मी पूर्ण तिकडचंच होऊन जातो. गाव जगून घेतो मी. का माहीत पुन्हा या गोष्टी सर्व पाहायला मिळणार आहे की नाही. परत गावी जरी मी आलो ना तरी पहिला बोलतो मोठ्या व्यक्तींशी, म्हणजे काकू असतील माझ्या वगैरे, त्यांच्याशी बोलतो मी. मग पहिला कसं होतं इकडे घर वगैरे आपलं, पहिला माणसं कशी होती, पहिला आजूबाजूला काय होतं, ह्या सर्व गोष्टींना आम्ही डिस्कस करत असतो. तर म्हणजे काय जुन्या गोष्टी, जुन्या आपल्या काही आहेत तर त्या आठवणी पण जागे होतात. आणि इकडे कसं होतं, पहिल्याची लाईफस्टाईल कशी होती ते पण जरा थोडंसं बोलतो. आणि हे एकदाच नाही, ह्या गोष्टी मी पहिला देखील ऐकलेल्या असतात. पण जेव्हा गावी येतो ना तेव्हा आमचं तेच डिस्कशन होतं. काय मग काकू, मग आम्ही तिला नानी बोलतो, काय मग नानी इथे पहिलं कसं तुम्ही राहायचे, किती वर्षापासून इथे आलेले आहेत, काय आलं. मग त्या सगळ्या स्टोऱ्या रिपीट पण त्या ऐकायला खूप मजा येते. तर संवाद झाले पाहिजेत मोठ्या माणसांशी, तर आपण बोलतो ना या सर्व गोष्टी टिकवू शकतो. पण जसा जसा काळ बदलत चाललाय ना तसं सर्व कठीण होत चाललंय. पण ठीक आहे, जेवढं आहे तेवढं तर जगून घेऊया. पुढे काय माहिती. कुठे गेली ती चूल, कुठे गेले त्या चुलीवरच्या भाकऱ्या, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आईला पपई बघा कसलं भारी लागलंय. हे पिवळी झाली आहे आणि 3-4 ते हिरव्या आहेत. हिरव्याची पण भाजी होईल मस्तपैकी आणि जी पिकली आहे ना त्याची पण मस्त खायला मजा येईल. कधी पण पडू शकतो असं वाटतंय. पिकले की पडतात ना. आता ना एक मेंबर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हनुमान जयंती उद्या आहे ना, पण काही लोक आजच येतात. तर बहिणी आल्यात माझ्या, स्वाती आणि पतिताई आली आहे. तर त्यांच्यासोबत जायचं आपल्याला. कुठे तर हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचंय. एक समोरच हनुमंताचं मंदिर आहे, तर त्यांना काहीतरी तिथे पूजा वगैरे करायची. तर आपण आता जाऊया हनुमंताच्या मंदिरमध्ये. मग तुम्हाला मी माझ्या गावचं हनुमानाचं मंदिर देखील दाखवतो, जिथून उद्या हनुमानाची जी पालखी वगैरे आहे, हनुमान जयंतीची पालखी वगैरे आहे, जो सोहळा आहे तो होणार आहे. तर आता आपण जाऊया. ऊन भरपूर आहे इकडे, ऊन जबरदस्त आहे. पण आपण घराच्या बाहेर नाही निघणार आता, फक्त मंदिरात जाणार आहे. कारण कसं गर्दी वगैरे नसेल ना, सो आता आपण मंदिरात जाणार आहे, नंतर घरी बसणार. बाहेर कुठे नाही, नाहीतर हालत खराब होईल. गावाबद्दल मी जेवढं बोलेन ना तेवढं कमीच आहे. तुम्हाला असं वाटत असेल की नेहमी दादा गावाबद्दल बोलतो, पण गावाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. इथे येऊन काय वेगळंच सुख मिळतं. शेवटी आफ्टर ऑल आपल्या पप्पांचा जन्म इकडे झालेला आहे. हॅपी. आमचा जिनाच उतरून आम्ही चाललो आता मंदिरात. चला चलो चलो चलो. कुठे गेले ते? चल चल, सगळं सामान घे. चल चल चल. अरे वा, बाई आधीच पोहे करायला. बाय छान दिसते ना ब्लॉग मध्ये. चला चला. इकडे आहे आपलं घर, इथे आहे स्वाती आणि इकडे आहे पतिताई. पतिताईचा फेस आणि पप्पांचा फेस आहे ना सेम आहे ना. काय कमी होणे करपटणार आपण. बस बस, कुठे लपलंय. चला, हे जे आहे ना हे पण दुसरं घर आहे आपलं. एक ते घर आहे आणि एक हे घर आहे. आणि समोरच तिकडे आहे मारुतीचं मंदिर. काकू होती ना मगाशी इकडे.
अच्छा तिकडे आणि कधी इथे कधी तिथे रस्ते आहेत का असे रस्ते आहेत मध्ये का दरवाजे पडलेत. चला उद्या उत्सव आहे ना तर इथे कसा मांडव वगैरे आधीच टाकून ठेवलेला आहे आणि इथे आहे श्री हनुमान मंदिर नगावेपाडा. दोन्ही दरवाजे उघड ना. हा हे असं आहे गावचं आमचं हनुमानाचं मंदिर एकदम शांत आहे. हनुमान महाराज रंगपती आणि इथे हे गणपती बाप्पा. हे बघ गावची जुनी मंदिरं. चला पहिला आपल्या मारुतीची माफी मागून घेऊया. हे काय शेंदूर आहे. शेंदूर आहे ना. ओरिजिनल शेंदूर. ओरिजिनल म्हणजे आपला साधा असतो ना हा. तो नाही हा जड लागतो असा. अच्छा म्हणजे थोडासा हेवी आहे. म्हणजे ठीक जो जड म्हणजे असला ना की हा. तो ओरिजिनल असतो. ओके. आणि हे चमेलीचं तेल. शेंदूर आणि चमेलीचं तेल मिक्स करायचं आहे आणि नंतर इथे मारुतीला लावायचं आहे. आई शपथ मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आमच्या गावात तळ्याजवळ हा पक्षी बघितलाय. आपण भिगवणला जी बर्ड सँच्युरी करायला गेलेलो ना तेव्हा पण आवडा असेच पक्षी बघायला गेलेलो आणि ते माझ्या गावातच आलेत आणि हा मला इथे फक्त एकच दिसतोय. ओ हो फ्लाय झाला. हा बसला क्या बात आहे. सर मित्रांनो आपल्या बरोबर आहे सूर्य आहे आपला लहानपणीचा मित्र आहे आणि आम्हाला जस्ट देवळातच भेटला तो. योग ना. तर तुम्हाला मागाशी तो पक्षी दाखवला ना तर आम्ही इथून चाललोय आणि बघतोय जवळून दिसेल की नाही कारण की मी माझ्या तू कधी बघितलेला असा पक्षी. नाही आमच्या इथे पहिल्यांदाच बघतोय. फर्स्ट टाइम बघतोय मी पण एवढी वर्ष गावी मी येतोय पण तळ्याजवळ असा इतका मोठा पक्षी मी कधी टायमाला तो अजून म्हणजे कधी आलाच नाही. अचानक आलेला आहे तो. अचानक आलेला आहे आणि खूप म्हणजे खूप मोठा पक्षी आहे. आता मी तुम्हाला तळ दाखवतो ते तुम्ही तळ बघूनच बोलतील की इथे पक्षी काय येईल तो है ना. हे बघा तळ तुम्ही माझ्या गावच्या ब्लॉग मध्ये ना बघितलं असेल हे पूर्ण तळ ना भरलेलं असायचं पण आता बघा एकदम कमी पाणी आहे. पाणीच नाही तुम्ही असं बोलू शकता आणि तरी पण तो एवढ्या भागात कसा का आला माहिती नाही. आता तो त्या साईडला बसे ना आपण बघूया जाऊन दिसतो का आपल्याला. चला आपल्याला आवाज न करता जायचंय नाहीतर काय तो उडून जाईल. आवाज नाही करायचा. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम बघतोय की मी नाही कधी बघितलं. आवाज नाही करायचा. ते जर सुकलेली पानच आहेत आवाज येतोय. या इकडेच होता म्हणजे जर तो असेल तर आणखीन पक्षी देखील असू शकतात. अरे कशाला आवाज करता एवढा. ए उडाला तो उडाला. हा जांभळं भेटली. उडाला तरी पण बघूया काय त्याचं वरती घरटं बिरटं आहे की काय. जांभळं पण भेटली. जांभळाचं झाड आहे. मस्त. या कुठेतरी झाडावर बसले भैया लगेच उडाला. आम्हाला माहिती होता आवाज येणार पण इथे सुका पाला वगैरे भरपूर आहे ना तर आवाज येणारच. त्या आवाजाने तो पळाला. तो पळतोय तिकडे शेतांमध्ये गेला. हा बघा समोर आहे. वाव काय मस्त फिरतोय. कॅमेरा दिसत नाही ना. बघा चाललाय भरपूर लांब गेलाय. आला का परत. आला. गाव आलो आणि गाईचं वासरू छोटस आहे. नशीब शांत आहे रे.
पहिला किती गुरं होती ना आपल्या इकडे. चला जाऊया, बघूया आता मंदिरात पूजा झाली आहे की नाही. बघू 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 किती ताकद आहे बघू. अरे राहू दे राहू दे राहू दे. संध्याकाळी हा चल. पप्पा पण आले. संध्याकाळी संध्याकाळी. आणि जाऊ नको कुठे उन्हात. तू का अशी पोच देऊन उभी आहे. वहिनी बाई कशी परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. मग काय आई परत काढी घेतली नाही. जय श्रीराम. चल काय तू ये ना पुढे. पुढे जा ना पुढे. हो चांगले पेपर जाऊ दे. तशी हुशार आहे ती. हा तशी हुशार आहे ती. जय श्रीराम. बजरंगबली की जय. रामसुत हनुमान की जय. गणपती बाप्पा मोरया. पुण्यवंता पुण्यशीला पावना परिपोषणा बजरंगे उच्चैः बाहो आविष्टे पुत्रदातु पाराग्नि पारित्राणि देवताता जीवै समाधि मारिणेनो आवरेयन्तमो क्षेत्राग्नि तारिया ज्वाला मुद्रिकाद्यावै उच्चते मुरळिगे माता कीर्ति कुंडलेवै सुवर्ण कटिमा सोटी घंटा कीर्तिनावरै तदारे वरदारे साहित्यका सर्वातु चक्रांग पाता मोठे महाविद्युतरे कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. मारुती स्तोत्र वगैरे बोलून झालं. मारुतीची पूजा झाली. आता जाऊया घरी. सकाळपासून फक्त नाश्ता केलाय, अजून जेवला नाहीये. आता जाऊया घरी आणि जेवूया आणि थोडं ताणून देऊया, मग निघूया संध्याकाळी बाहेर. शांतता बसवणार नाही आपल्याला, बाहेर तर जावंच लागणार आहे. मग उद्या पालखी वगैरे सजेल आणि पालखी निघेल. शांतता आहे ना एकदम, काहीच नाही, फुल सन्नाटा. हे बघा इथं आपलं घर आहे आणि बरोबर घराच्या अंगणामध्ये थांबते ही एसटी. मस्त गुड इव्हनिंग झाली आहे आणि ना दुपारची ना अशी झोप लागली ना, का विचारू नका. जेवलो, मंदिरात जाऊन आलो, जेवलो, ताणून जेवलो, कारण की गावी आलं तर तुम्हाला माहिती आहे 2 तास जास्तच जातात. इथे येऊन मस्तपैकी जेवलो आणि जे झोपलो ना, हा हा काय मस्त पटकन झोप लागली. इतकं गरम होतंय, थोडंसं ऊन म्हणजे ना भरपूर लागतंय, तरी पण त्या उन्हात देखील झोप म्हणजे एकदम मस्त लागली. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5. तर तुम्हाला मी दाखवतो की मी जेव्हा पण इथे गावी येतो ना, सफाळ्यामध्ये माझ्या घरी येतो ना, तर तेव्हा मी कुठे म्हणजे जास्त टाइम स्पेंड करतो आणि एडिट वगैरे तिकडेच करत बसतो. म्हणजे जे पण आता काही कॅमेराचं युट्यूबचं जे पण काम आहे ना, ते कुठे करतो ना, ते तुम्हाला आता दाखवतो. तर आता मस्तपैकी ना ऊन आहे ना एकदम शांत झालंय आणि आता वातावरण बघा आता चेंज झालंय. तर इथे असा आपला काही टॅरेसवरून व्ह्यू आहे आणि मी तुम्हाला म्हणालो की हा आहे आपला राजेशाही बेड. ही गादी इकडे होती, मी इथे आणून टाकली कारण की इथे मस्तपैकी ताणून झोपलेलो. आणि इकडे आहे पंखा. सो माझे जे पण बघा चहाचे कप जे नेहमी आपल्याला लागतातच, जे चहाचे कप वगैरे आपले इकडेच. त्यानंतर आपलं सगळं जे कॅमेरे वगैरे असतात ना, ते सगळं इकडेच असतात, चार्जिंगला वगैरे इकडेच असतात. आणि इथे मस्तपैकी एडिटिंग करतो. आणि रात्री देखील आहे ना मी इकडेच वरती एकटा झोपतो मस्तपैकी. मजा येते झोपायला, काही हे नाही वाटत. वरती मोस्टली कोण नसतं, मी एकटाच झोपतो वरती आणि एकदम मस्तपैकी गार वाटतं, एकदम रात्रीचं थंड वाटतं, चिल्ड वाटतं. आणि आज आहे ना असं गावात कोण दिसत पण नाही, त्यामुळे आपल्याला ना कुठे
असं फिरायला जायला मिळत नाहीये. अश्मित जो होता तो बोरिवलीला आहे, आता तो येतोय घरी, पण तो येईपर्यंत अंधार होईल, त्यामुळे कुठे जाणं होणार नाही. तर मे बी आपण आहे ना सकाळी काही मोमेंट्स काय घ्यायला मिळतात ते बघूया आणि थोडा गावचा फील तुम्हाला देऊया. मित्रांनो, व्हिडिओला ना लाईक शेअर कमेंट करत राहा, कारण की का माहिती आहे का, त्याच्यामुळे ना असे काही व्हिडिओज आहेत ना, असे काही ब्लॉग्स आहेत ना, ते बनवायला खूप मजा येते. ही एवढी मेहनत घेतो ना, ही फक्त तुमच्यासाठी असते की ह्या गोष्टी दाखवणं, ह्या गोष्टी जगणं आणि तुमच्यासोबत जगणं. कारण की मी एकटा गावी नाही आलं, तर माझ्यासोबत तुम्ही देखील आलात, जे आपलं नेहमीच आहे की माझ्यासोबत तुम्ही देखील, मी जिथे जाईन तिथे तुम्ही माझ्यासोबत असा, असं माझा दरवेळेची इच्छा असते. सो तुम्ही देखील माझ्यासोबत माझ्या गावी आला आहे. सो व्हिडिओला लाईक आणि शेअर करत नक्की राहा. आणि आता मस्तपैकी अशी संध्याकाळ झाली आहे गावची. गावी असं गेलं आलं की कोण ना कोण असं भेटत असतं, कोण ना कोण असा आवाज येत असतं. हे तर हेच तर आपल्या खरी गावची खासियत आहे. नाहीतरी आपले मुंबईला सगळे फ्लॅट्सचे दरवाजे बंद असतात आणि गावी तसं नसतं. गावी भले घरं लांब लांब जरी असली ना काही, पण एकमेकांना आवाज देऊन जाणार किंवा सकाळची एक फेरफटका तर नक्कीच असतो. आणि आमचं घर तर एकदम सेंट्रलाइज आहे. तुम्ही मागाशी बघितलं एसटी पण इकडेच थांबते. सो जो पण कोणी पाहुणा रावणा येतो ना, तो पहिला तो आपल्या घरीच इथे उतरतो आणि मग त्याच्या घरी जातो. तर एक आपल्या घराचं बोलताना एक आकर्षण तसंच बोललं जाईल की ते सर्वांचे एकदम म्हणजे मेन गाडीतनं उतरला, एसटीतनं उतरला, रिक्षातनं उतरला की डायरेक्ट आपल्या घराच्या दरवाजावर. चला आपण आता बघूया पुढे काय करायला मिळते ते. भेटूया आपण थोड्याच वेळात.